नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस होतोय। यामध्ये तूर असेल, कापूस असेल, द्राक्ष असेल, कांदा असेल, अशा भरपूर पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड असं नुकसान केलेलं आहे या पावसाने। आणि हा अवकाळी पाऊस काही पिकांसाठी वरदान ठरला आहे, पण काही पिकांसाठी खूप असा नुकसानकारक ठरलेला आहे। त्यामध्ये हरभरा पण आता भरपूर ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पहिलं पाणी दिलेलं आहे त्यांचा हरभरा तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीमध्ये जो तुरीचे प्लॉट आहेत, आता आपण आपल्या स्वतःच्या तुरीचे प्लॉटमध्ये आहे, हे तुम्हाला दाखवतोय। आता ही तूर अक्षरशः होती कशी हे बघून घ्या। इतकी उंच असा हाता ही तूर होती आणि किती मोठ्या प्रमाणात तिला फुलं होते, माल लागला होता। पण आता बघू शकता तर प्रत्येक झाडाखाली जर तुम्ही आता बघितलं तर असा तुम्हाला फुलांचा खच पाहायला मिळेल। आता बघून घ्या, इकडं पण असा पूर्णच्या पूर्ण याची फुलगळ आपल्याला पाहायला मिळते। आणि आता आपल्याला याचं योग्य पद्धतीनं जे आहे ते नियोजन करणं बंधनकारक आहे। आता जर याचं नियोजन योग्य पद्धतीनं नाही झालं किंवा याचं फवारणीचं नियोजन हुकलं तर परत ही तूर आपल्या हातात लागणार नाही। याच्यासाठी काय करायचं आहे, आता रोज जर आपण विचार केला तर सकाळी सकाळी धुकं आपल्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धुकं पडतंय। त्याच्यासाठी आपल्याला फवारणी याच्यावर एक बंधनकारक आहे। आता पाऊस उघडलाय, आता आपल्याला याच्यावर लवकर फवारणी घ्यायची। आणि भरपूर ठिकाणी आळ्यांचा तर इतका प्रादुर्भाव झालाय की खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात आळी सध्या तुरीवरती आपल्याला पाहायला मिळते। याच्यातच आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे तीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। कारण तूर पिकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आता सकाळी सकाळी वातावरणामध्ये धुई येते, धुकं येते आणि अशामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात एक आळी पण ढगाळ वातावरण असल्यामुळे आळी तयार झाले। याच्यामध्ये आपण फवारणीचं व्यवस्थापन नेमकं कुठलं करायचं ती माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला फवारणीसाठी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की एक बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं, जसं की नेटिओ असेल किंवा कस्टोडिया असेल किंवा कुठलंही एखादं जे स्टँडर्ड बुरशीनाशक असेल ते तुम्ही घेऊ शकता। कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालतं, पण लोकल आता हलकं घेऊ नका। साप आपण जसं घेतो तसं हलकं घेऊ नका, चांगल्या प्रकारचं घ्या। कारण धुकं खूप मोठ्या प्रमाणात सकाळी आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक त्यामध्ये नेटिओच मी शिफारस करेल की नेटिओ घ्या, कारण चांगल्या प्रकारचे रिझल्ट सध्या नेटिओचे आहेत। आणि मोठ्या प्रमाणात आळी आहे, या आळीसाठी तुम्हाला काय घ्यायचं की एक ॲम्प्लिगो जे आपलं हे आहे कीटकनाशक ते तुम्ही वापरायचं आहे। कोराजन भरपूर शेतकऱ्यांनी फवारलं होतं, त्यांचे कमेंटसुद्धा खाली आहेत की सर कोराजन फवारून सुद्धा आळी मेली नाही। त्याच्यामुळे तुम्हाला ॲम्प्लिगोसारखं एखादं कीटकनाशक घ्यायचं किंवा बॅराझाईड तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। कारण याच्यामध्ये काय आहे की बॅराझाईड असेल किंवा ॲम्प्लिगो असेल, याच्यामध्ये 2-2 कंटेनचं फॉर्म्युलेशन एका जागी मिक्सर केलेलं आहे, त्यामुळं आळी मारण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चांगली मदत करतं। तर ॲम्प्लिगो घेतलं तर याच्यामध्ये लॅम्बडा सायरोथ्रिन नावाचा जो कंटेन येतो, त्यामुळे आळी जर असं कुठं दिसते असेल तर तिला लागल्याच्या नंतर किंवा फवारणी केल्याच्या नंतर लगेचच्या लगे ती आळी तिथं मरण पावते। आणि ते आंतरप्रवाही असल्यामुळं जी शेंगामध्ये आळी असेल किंवा कुठं फुलांमध्ये असेल तर ती पण मरण्यासाठी मदत होते। तर ते आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। आता तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण स्टिकर ॲड करायचं आहे, कारण पावसाचे दिवस आहेत, कधी पाऊस येऊ शकतो किंवा सकाळी सकाळी जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा पिकावर पाणी असतं, एखादा नॉर्मल जरी सटकारा आला तर आपलं पिकावरचं औषध पूर्णतः धुवून जाऊ शकतं। त्याच्यासाठी आपल्याला स्टिकर याच्यामध्ये घ्यायचं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता ही मी तुम्हाला शेवटी का सांगतोय, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता ही तूर पाणी झालाय आणि इथं तुम्हाला जर बघितलं तर ही तूर पाचवायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता, मी तुम्हाला दाखवतोय हे जे पील आहेत, हे बघू शकता, हे पानं जे आहेत हे पूर्णच्या पूर्ण पानं आता तुम्हाला नवीन पाहायला मिळत आहेत। आता जर ही तूर जर वाढली किंवा पाचवली, आपल्याकडे गावाकडे म्हणतात पाचवली, किंवा हिला फुटवा जर झाला तर ही तूर आता कोणत्याच कामाची राहणार नाही। कारण आता जर हिला पाचवली म्हणल्यावर हिला परत फुलं धरणार, कारण तुम्हाला माहिती आहे की तुरीला एकामागे एक असे बार येतच असतात। आता जर ही तूर पाचवली तर हिला परत फुलं येतील आणि ह्या ज्या शेंगा आहेत ह्या निब्बर होतील, नंतर काही फुलत राहतील। कापणीच्या वेळी तुमचं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। त्यामध्ये कळकसुद्धा आपल्या तुरीमध्ये जी असते ती मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे तुम्हाला तुरीच्या पिकाची वाढ नियंत्रित करणारं औषध फवारायचं, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणतंही घेऊ शकता, कुठल्याही कंपनीचं। त्यामध्ये जसं की लिओशिन असेल किंवा होल्ड ऑन नावाचा असेल किंवा चमत्कार असेल, वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे नाव येतात। आपल्याला कोणत्याही कृषी दुकानावर जेव्हा तुम्ही जाल तिथं जाऊन तुम्हाला म्हणायचं की आमच्या तुरीची वाढ आता पूर्णतः थांबली पाहिजे, ते औषध आम्हाला तुम्ही द्या। तर त्याच्यासोबत आपल्याला काय काय घ्यायचं, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक स्टिकर आणि वाढ नियंत्रण करण्यासाठी एखादं कोणत्याही कंपनीचं एक औषध तुम्ही याच्यामध्ये टाकून फवारणी करायची। कारण जेणेकरून जेव्हा आपण ते एखादं वाढ नियंत्रण करणारं औषध जेव्हा याच्यामध्ये टाकू तेव्हा काय होईल की तुरीची पूर्णतः वाढ थांबेल आणि ज्या शेंगा आहेत त्याच भरण्यासाठी मदत होईल, किंवा जे फुलं आहेत त्यांची सेटिंग चांगल्या पद्धतीने होईल आणि तूर पाचवणार नाही। आणि पाचवली तूर जर नाही आपली तर आपलं नुकसान होण्यापासून परत वाचेल। त्यामुळं तुम्ही ही फवारणी लवकरात लवकर करून घ्या। आता पाऊस उघडतोय आणि लवकर फवारणी करा, खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला प्लॉटमध्ये पाहायला मिळतील। आपण या अगोदर कुठली फवारणी केलेली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। काही पिकांसंदर्भात अडचण असेल तेही कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।